याच्या आधी टॅमॅटोला वापरलं होतं म्हणून मी ते डाळिंबाला वापरलं मल्चिंग. तसं पाहिलं तर जानेवारीमध्ये लोक पानगळ करतात डाळिंबाची, पण आपलं डायरेक्ट सिटिंग झालंय केवळ ग्रो विथ 3 व्हाईट कलरचं कागद वापरल्यामुळं. म्हणजे पपईमध्ये रिझल्ट सांगायचं तर जबरदस्त रिझल्ट आला. 25 दिवसाचे टॅमॅटो असताना बांधायला आले, म्हणजे एकदम फास्ट बांधायला आले. हा तर मी म्हणतो फक्त कागदाचा रिझल्ट आहे. तो वापरत त्यावेळेस अनुभव असा आला का त्या 2 सऱ्यांमध्येच तो बंडल संपून गेला. लांबन आणि विचारलं तर लांबन म्हणे आपल्या बंडलची लांबन लई, पण ग्रो विथ 3 ची जर लांबन बघितली तर ही एकदम जी सांगितली आहे तीच असते, त्यात काहीच बदल निघाला नाही. ग्रो विथ. नमस्कार, माझे नाव पंकज रामहरी साने, राहणार देवठाण, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मी 5-6 वर्षापासून शेती करतो. तशी आधी पारंपरिकच चालू होती, पण आता 5-6 वर्षापासून थोडंसं इकडं वळालो. कुठं टॅमॅटो कर, कुठं डाळिंब कर, कुठं पपई कर, पण जास्त दिवसापासून टॅमॅटो करत होतो. तर टॅमॅटोमध्ये कसं व्हायचं, ते कागद उन्हाने लवकरच ठिकऱ्या होऊन जायच्या. 1.5 महिना किंवा फार तर फार 1 पिकापर्यंत चालायचा दुसरा कागद. एक दिवस सहज अकोल्याला वैद्य साहेबांच्या दुकानमध्ये मोटर खरेदी करायची होती म्हणून गेलो. तर तिथं बोलता बोलता असं चाललं का मला पपई लावायची आहे, त्या पपईसाठी मल्चिंग करायचं आहे, पण मग अजून नक्की नाही करायचं का नाही. तेव्हा वैद्य साहेब सहज बोलले की तुम्ही करा, पण त्यांनी सांगितलं का ग्रो विथ, त्या टायमाला त्यांनी ग्रो विथ 6 कागद दिला होता, 6चा. मग तो कागद दिल्यानंतर म्हणलं द्या काय व्हायचं ते होईन. पपईला ते म्हणे एकदा वापरूनच बघा. मग मी तो वापरला. मला त्याच्यामध्ये एवढा रिझल्ट आला तर काही म्हणजे पपईमध्ये रिझल्ट सांगायचं तर जबरदस्त रिझल्ट आला पपईत. मग त्यानंतर मी टॅमॅटोसाठी वापरला, पण टॅमॅटोसाठी ग्रो विथ 3चा वापरला आणि टॅमॅटोला तो गरजेचा होता 3चा. पण तो 3चा सुद्धा कागद इतका दिवस टिकला की मी त्याच्यावर 3 पिकं काढले. त्याच्यावरती 3 पिकं काढले, टॅमॅटो काढले, त्याच्यानंतर काकडी लावली आणि त्याच्यानंतर कोबी लावली साईडला. असे 3 पिकं काढले. आणि ते 3 पिकं काढले असताना सुद्धा तो कागद जेव्हा उचकायला गेलो, म्हणजे त्याच्यामध्ये एक विदाऊट कंपनीचा एक रोल होता. हा कागद उचकायला गेल्यानंतर आहे ना, ते डायरेक्ट असा सरसकट कागद पुन्हा निघाला. फक्त जे कोबीचं जे आपण तोडलेलं होतंच ते बोक्षांमधून कागद निघून आला. तिथं म्हणलं अजून एखादं पीक निघालं असतं, आपली जमीन जर ताकदवान असती ना, अजून एखादं पीक निघालं असतं त्या कागदावरती. परंतु नाही, पीक नाही काढलं आम्ही. ते थोडंसं आता 3 पिकं मानल्यावर थोडंसं वावरात बुरशी तयार होते म्हणून थांबून घेतलं होतं. आणि तेव्हा दुसऱ्या कंपनीचा तो कागद उस्तरायला गेलो तर फक्त असे कागद गोळा केले, ठिकऱ्या. काहीच नाही, काहीच कागदच गोळा करायची गरज नाही आली तो. पण हा कागद पूर्णच्या पूर्ण निघाला. म्हणजे याची क्वालिटीच्या बाबतीमध्ये तसपासून आजपर्यंत फक्त आणि फक्त तेवढाच ग्रो विथचाच कागद वापरतोय, एवढा एकच. आणि ह्या वर्षी चांगला रिझल्ट आलाय. 25 दिवसाचे टॅमॅटो असताना बांधायला आले, म्हणजे एकदम फास्ट बांधायला आले. हा तर मी म्हणतो फक्त कागदाचा रिझल्ट आहे. अजून एक चांगली गोष्ट सांगायची जर म्हणलं तर, कागद जेव्हा आपण गोळा करून काढतो, हा कागद निघतो. दुसरा कागद काही प्रमाणात निघत असन, पण काही प्रमाणात, जास्त प्रमाणात जमिनीत राहतो, तिथं जमिनीचे नुकसान होते. पण हा कागद काढल्यानंतर याला बायबॅक पण आहे. आपण ते जीव लावून काढतो ना, म्हणजे कंपनी बायबॅक म्हणजे याचे पैसे देते काही, म्हणजे काढायची जी मजुरी लागते ना, ही मजुरी एकपट भेटून जाते आपल्याला. तो एक चांगला फायदा आहे. एवढं 3 पिकं काढून सुद्धा तो कागद कंपनी पुन्हा रिटर्न घेते. त्याला काय असं 6 महिने का 4 महिने असा कालावधी नाही आहे. कागद काढा, तुम्ही कंपनीला रिटर्न देऊन टाका, कंपनी घेते. 2 पैसे का महिना देते, कसं बाकीचं कोणी काही देत नाही आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि डाळिंब पीक घेतलं होतं, पण मधल्या काळामध्ये भरपूर असा तेल्या, मर रोग
हा जास्त जाणवला. मग ते झाडं लावले आणि मरून गेले. मग आता पुन्हा मी नव्याने डाळिंब लावले आणि डाळिंब लावल्यानंतर मी प्रथमच मल्चिंगो लावले. लावतानीच थोडंसं बदल करून घेतला करताना आणि मग आता त्याच्यामध्ये मला तर चांगला अनुभव आला आहे. आता हे झाडं खाली 11 महिन्याची झाड आहे. 11 महिन्यामध्ये सेटिंग झाले आणि याच्या आधीचे आमच्या शेजारी प्लॉट लावलेले आहे पण त्यांचे तर मल्चिंग नाही आहे. मल्चिंग नाही आहे आणि मल्चिंग नसल्यामुळं ते झाडं अशी बारीकच राहिले. आणि मल्चिंगमध्ये पण प्रकार आहे. असं आता मी याच्या आधी टॅमॅटोला वापरलं होतं म्हणून मी ते डाळिंबाला वापरलं मल्चिंग. पण हे ग्रोविटचं जे मल्चिंग आहे ना हे एकदम बेस्ट आहे. याचा काहीच प्रॉब्लेम नाही. अनुभव मला खूप चांगला आला याचा. आधी मी दुसऱ्या असं साध्या कंपनीचे वापरून बघितलं. म्हणजे 5-6 वर्षाच्या काळामध्ये 2-3 वेळेस असं कुठं टॅमॅटो घ्या कुठं काय घ्या ते वापरून बघितलं. काय नाही, रिझल्ट 0 जाणवले. हे वापरल्यानंतर कळालं का ते आपण काहीतरी वेगळंच वापरत होतो. आपली चूक झाली. पण आता माणसाचं कसं माणसाच्या चुका होत राहणार. पण या 2 वर्षामध्ये मला भरपूर चांगला अनुभव आला. मी तर हे सोडून आता मल्चिंगच वापरत नाही आहे माझ्याकडं 5-6 एकर शेती आहे. पण मल्चिंग काय पीक जर करायचे म्हणलं तर ग्रोविट एवढंच. ग्रोविटचा ग्रोथ 3 ह्या कागदाबद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर तो कागद म्हणजे आपण कसं जानेवारीच्या आधी सिल्वर कलर जो असतो ना तो चालून जातो. आता उन्हाळा वाढला जानेवारीपासून पुढं का तेव्हा हाच कागद म्हणजे सफेद ग्रोविट 3 व्हाईटमध्ये कागद चालून जातो. तो 1 नंबर रिझल्ट त्याचा. आणि रिझल्ट आता आपल्या डोळ्याने दिसतो. तसंच पाहिलं तर जानेवारीमध्ये लोक पानगळ करतात डाळिंबाची पण आपलं डायरेक्ट सिटिंग झालंय. केवळ ग्रोविट 3 व्हाईट कलरचं कागद वापरल्यामुळं. या कागदाचा फायदा जर सांगायचं जर ठरलं तर मुळीसाठी 1 नंबर फायदा. सफेद व्हाईटमध्ये ते जर मुळी जर आता उचकून जर बघितली तर पूर्ण अशी पांढरी मुळी फुटलेली. या दिवसात मुळी फुटणं म्हणजे थोडंसं मुश्किल असतं. पण हा व्हाईटमध्ये कागद वापरायचं कारणच एवढं आहे का सूर्यप्रकाश आरपार जात नाही. खाली जमीन एकदम ओलावा जास्त धरून राहते आणि मुळी चांगली फुटती सगळ्यात महत्त्वाचं. आणि मुळी चांगली असल्यामुळं झाडाला काही त्रास नाही. म्हणजे सिटिंग व्हायला प्रॉब्लेम नाही. पुन्हा आपलं रोगराईला सुद्धा फरक पडतो कारण खालून ताकद त्याला तेवढी भेटते ना. मुळी सशक्त नसली का झाडाचं झालं कार्यक्रम होऊन जातो. आणि आत्तापर्यंत बघितलं इथं आजूबाजूला आजही तेलॅमर रोग आहे. 100% आहे. कुठं गेलेलाच नाही तो. म्हणजे बघतोय याच्याबरोबरचे रोपं लावलेले ते मरायला सुरुवात झाली. त्यांना मी बोललो का तुम्ही म्हणजे कागद वापरा, मल्चिंग वापरा, ग्रोविट 3 वापरा किंवा ग्रोविट 6 वापरा. 6 याच्यापेक्षा बेहतर आहे. पण आता जास्त त्याचं कदाचित कोण वापरतं कोण नाही वापरतं. मी तो वापरूनच टाकला. मला रिझल्ट आला त्याचा 1 नंबर रिझल्ट आला. मुळी एकदम परफेक्ट मुळी होते. काही प्रॉब्लेम नाही. एकही झाड मेलेलं नाही. अजून 700 झाडं लावलेली एकदम क्लिअर आहे. अजून ग्रोविट 3चा बंडल जो घेतला होता आम्ही डाळिंबासाठी याचे 5 बंडल आणले होते आम्ही टोटल. आणि तेवढं करून आम्हाला 2 सऱ्यांना कमी आले. मग लांबण सारखी होती. हा बंडल प्रत्येक सरीला 3 सऱ्यांना बंडल पुरायचा. ते 3 सऱ्यांना. मग योगायोगाने 2च सऱ्या राहिल्या म्हणून इथं गावातला एक विदाऊट कंपनीचा बंडल होता माझ्याकडं. तर तो वापरत त्यावेळेस अनुभव असा आला का त्या 2 सऱ्यांमध्येच तो बंडल संपून गेला. लांबण आणि विचारलं तर लांबण म्हणे आपल्या बंडलची लांबण लई. पण ग्रोविट 3ची जर लांबण बघितली तर ही एकदम जी सांगितली आहे तीच असते. त्यात काहीच बदल निघाला नाही. तसं विदाऊट कंपनीचा होता माझ्याकडे एक. त्याच्यामध्ये मात्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट एका सरीला पूर्ण कमी आलं. सरीला लांबण आता आमच्या सरीला भरपूर आहे.
म्हणजे 230 फूट लांब आहे एका सरीला. ते 3 सऱ्या व्हायच्या, तिथे एक सरी डायरेक्ट ड्रॉपच झाली. म्हणलं कुठून बुद्धी आली काय, ते बंडल वापरला. कागद खरेदी करताना अकोल्यामध्ये वैद्य सेल्स म्हणून आहे, त्यांच्या इथे मिळतो हा ग्रोविटचा. बाकीचा अकोल्यामध्ये कुठं मिळत नाही, तिथंच आहे. एकदा तरी नक्कीच वापरून बघावा प्रत्येकाने. कांदा असन, टॅमॅटो असतील, डाळिंब असन, जे जे मल्चिंग करायचंय प्रत्येक याला आहे. कांद्यासाठी पण आहे आणि बाकीचे तर काय पिकं आता कोणाला सांगायची एवढी गरज नाही, प्रत्येक जण वापरतोच आहे. पण एकदा वापरून बघा, त्याचा रिझल्ट कसा वाटतो ते बघा आणि मग सांगा. धन्यवाद. मी आहे ग्रोविटचा शेतकरी. ग्रोविट, वी हेल्प यू ग्रो.